नमस्कार. ओके, माझा आवाज आता समुद्रा पार पोहोचलाय, तुमचा माझ्यापर्यंत येऊ दे. आपण कशासाठी आला इथं? मला वाटतं उपचार घ्यायला आलाय. उपचार घ्यायला येऊ नका, बरं व्हायला यायचं. उपचार काय सगळ्या गावावर आपण उपचारच घेतो, बरं कधी होणार. नाहीतर बीपीची औषधं, शुगरची औषधं आयुष्यभर खाल्लं तरी गेलं नाही, मग उपचारच चालू आहे नाही. बरं व्हायला पाहिजे का नको? आणि बरं व्हायला देवान तुम्हाला दिलंय, काय दिलंय माहितीये का? आत्मविश्वास. निसर्ग नाही, निसर्ग आहे, तुम्ही किती वापर करता? निसर्ग दिलाय, पण निसर्गावरती तुमचा विश्वास आहे का? आत्मविश्वास आहे का? आपल्यावरती विश्वास आहे का? आहे नक्की. रिपोर्ट कशासाठी काढता? तुमचा तुमच्या भरोसा आहे ना, मग रिपोर्ट कशासाठी? माणसं दरवर्षी काय करतात ना ते का, ते म्हणतात बघा, वर्षातून एकदा फुल बॉडी चेकअप करून घेतो, म्हणजे त्याचा स्वतःवरती भरोसाच राहिला नाही. शाबास, ठीक आहे ताई. हे जर 2-3 वर्षापूर्वी शिंकला असतात ना तर चला. कसं आहे, रिपोर्ट चुकीचे नसतात, बरोबर असतात. पण माझं वैयक्तिक मत काय आहे की प्रत्येकाच्या शरीरात त्याच्या खाण्यापिण्यानुसार घटक असायला पाहिजेत, आणि ते असणार आहे. मग काही कमी असले काही जास्त असले तर घाबरू नका. हे सगळं किती आहेत हे बघूया ना. ठीक आहे, तुम्हाला रिपोर्ट काढायचे ना काढा, पण किती आहेत ते बघा. त्याच्यावर विचार करत बसू नका. हे विचार केल्यानं जास्त वाढत राहते. एखाद्याला 250 शुगर आहे, पण लक्षणं काहीच नाही, त्रास काहीच नाही, मग त्यांना औषधं खायला पाहिजे का? काय गरज आहे का? जेव्हा त्रास होईल तेव्हा बघू ना. एकेकाला 120, 130, 140 शुगर असली तरी त्रास होते, आणि एकेकाला 250 असलं तरी होत नाही. मग ज्याला त्रास आहे त्यानं उपचार करून घ्यावेत, आणि उपचार करून घ्यावेत म्हणण्यापेक्षा त्यानं बरं व्हावं, हे माझं स्पष्ट मत आहे. कसं, मेंदू हा शरीराचा मालक आहे. मेंदूत जे विचार असतात त्या पद्धतीने शरीर काम करते, हे तर माहिती आहे तुम्हाला, ते आपण शिकलोय, बरोबर आहे. मेंदूत जर तुमच्यासारखं आजारांचे विचार असतील, शरीर काय करणार आहे? ते ऑटोमॅटिक शरीर त्यानुसार काम करायला लागणार. तुमच्या डोक्यात जर सारखं असेल मला कॅन्सर झाला तर काय, ते विचार हळूहळू शरीरावर परिणाम करायला लागतात, आणि 100% तुम्हाला कॅन्सर होतो. तुम्ही जर म्हणलात पुढे गुडघेदुखीचा त्रास नको, सारखं नुसतं गुडघेदुखीवरती विचार करत राहिला, 100% गुडघेदुखीचा त्रास होतो. बघा, तरी काळजी घेऊन, एवढी काळजी घेऊन सुद्धा मला गुडघेदुखीचा त्रास झालाच. तुम्ही पगारातले ठराविक पैसे काय करताय? म्हातारपणासाठी काढून ठेवताय. मी म्हणतोय म्हातार व्हाच कशाला? हे डाएट करायचं नको नको, जरा डाएट, वजन कमी करूया. ते वजन कमी करण्यासाठी उपाशी मारतात का नाही माणसं, त्याशी माळामाळानं ताणावे अशी वाटतात मला. हा, काय तर हो का, वजन कमी करण्यासाठी उपाशी राहिलं म्हणजे तुमचं वजन कमी होतंय ही गोष्ट तुम्हाला वाटत असेल तर ती बऱ्यापैकी चुकीची आहे, बरं का. तुमचं शरीर कमजोर व्हायला लागतं. आहे का ताकद? सांगा. कमी जेवल्यानंतर, तुम्ही डाएट केल्यानंतर राहते का ताकद? ती ताकद राहत नाही. आज कुणाला जर बघायचं असेल, या माझ्या बरोबर, मी एका वेळेला आता 10 चपाती खातो आज आहे. मग त्यानुसार माझ्या शरीरात घटक असणार आहेत ना सगळे. मग काय वाढलेलं असलं काही कमी असलं त्रास मात्र काहीच नाही. जे असेल ते असेल, मी कधी बघतच नाही. ते बघितलं की आणि त्याचा डबल त्रास होतो. म्हणून कसं आहे, विनंती करतो, कुठल्याही गोष्टीला घाबरू नका. परमेश्वरानं तुम्हाला आत्मविश्वास म्हणजे आत्म्यावरचा विश्वास, आपल्यावरचा विश्वास वाढवण्यासाठी आत्मा सोबत दिलेला आहे. साधू संतांनी सांगितलं आत्मा हा परमेश्वर आहे ना तुमचा देव तुमच्या सोबत. तुम्ही आत्म्याचं ऐका, बघू बरं कशाला काय होतंय. आत्मा तुम्हाला सांगेल की खा पण व्यायाम कर. विचारा तुम्ही, व्यायाम केल्यानंतर काय होतं का? तुम्ही उपाशी राहता, उपाशी राहिलं शरीर कमजोर झालं, कुठलाही जंतू आला पटकन आत जातोय तुमच्या शरीरात, लगेच तो आपल्या बॉडीमध्ये शिरकाव करणार, शरीरात शिरकाव करणार, शरीरात पसरणार, तुम्ही आजारी होणार. अहो, खाणं पिणं एवढं दणदणीत पाहिजे, त्याच्यापेक्षा डबल दणदणीत व्यायाम पाहिजे. कुठलाही विषाणू जंतू आला ना शरीरात घुसताच कामा नये, अजिबात घुसता कामा नये. आणि जरी घुसला तरी आपल्या पेशींमध्ये एवढी ताकद पाहिजे त्याला जाता जाता संपवला पाहिजे. तुम्ही उपाशी राहून शरीर कमजोर करताय, मग कशाचं तुम्ही चांगलं जगणार आहे सांगा? डाएट करणारी किती वर्ष जगली? डाएट करणारी माणसं आहेत का 100 वर्ष जगल्यात का? पूर्वी माणसं, आमचे तानाजी मालुसरे बसल्या बैठकीला बोकड संपवायची. म्हणजे काय खाणं असं का? 80 भाकरी खायची एका टायमाला, 80 भाकरी त्या काळच्या.
80 भाकरी म्हणजे काय माहितीये का? धनाजी संताजी किती जेवायची माहितीये का तुम्हाला? जेवताना कधी भाकरी मोजायच्या नाही. धनाजी संताजी, बाजी प्रभू देशपांडे, ही माणसं कशी होती बघा. भले मी काय म्हणतोय, लढाईत मिळले असतील, पण त्याच्यानंतर बघा की आमचे पंजोबा जेवता, मला 118 वर्ष जेवते त्यावेळेस 5-6 भाकरी खायची एका वेळेला. मरताना 118 वर्षाचे असताना. आम्ही शेवटची भाग्यवान पिढी आहे जिने पंजोबा बघितला. आताच्या मुलांना आहे का पंजोबा बघायला? आजोबा बघायला मिळतोय की नाही माहित नाही. आणि थोड्या वर्षानंतर असं होईल की वडील पण बघायला मिळतात की नाही त्याला कुणाच ठाऊक. नाहीतर हे जन्माला यायला आणि तोवर वडील मरायला अशी गाठ व्हायला नको. विनंती करतो, आयुष्य वाढवायचं आहे तर भरपूर खाल्लं पाहिजे आणि व्यायाम भरपूर केला पाहिजे. योगा करा, व्यायाम करा, डोक्यात हे आजाराचे किडे काढा, जरा अंग झटका येत नाही. काय मिळवायला तुम्ही सांगा? हे यायचं तरण्या मुलांनी औषध खायला लागली की नाही असं वाटतंय का नाही? याला जिम मध्ये नेऊन का नाही यांची मुंडकीच दाबावी खाली. काय तर माफ करा जरा भाषा कोल्हापूरची आहे आणि राग येतो मला. मी 30-35 वर्ष झालं लोकांना सांगतोय खावानी व्यायाम करा. काय डाएट पाळायचं आहे? मी ते डाळ खाल्ली की मला पित्ताचा त्रास होतोय, ऍसिडिटी होते, पित्त होतंय, जळजळतंय. गोड खाल्लं गोड नको, शुगर आहे मला. मग तिखट वगैरे तेलकट नको, कोलेस्ट्रॉल वाढतंय, तेलकट नको खायला, हृदयाचा त्रास आहे. मग म्हणलं काय बाबा तू काय खातोस काय सांग? नाही काय नाही, मी साधा आहार घेतो. मग तुझ्या पुढ्यात काय गवताची पेटी टाकून चोरतोस? मी हे खाईत नाही ते खायत, मग खाणं तू जगलासच कशाला? मी काय खाईत नाहीस तर जगतोस कशाला? सगळं केलंय कशासाठी? पूर्वीच्या लोकांनी, आपल्या पूर्वजांनी खूप काही तुम्हाला दिलेलं आहे. त्याबरोबर शारीरिक हालचाल पण करा म्हणून सांगितलेलं आहे. आम्ही करतो का शरीराची हालचाल? आहे का सांगा? जेवढं आरामदायी आयुष्य जगता येईल तेवढं जगायला बघायला. किती आरामात टीव्हीचा रिमोट, जावं ते टीव्हीचा रिमोट, मोबाईल जरी घ्यायचा असेल तिथं टेबलवर मोबाईल असेल, ही इथं सोफ्यावर बसलेली असली तरी जरा मोबाईल तरी इथं. म्हणजे इथनं तो मोबाईल घ्यायचा सुद्धा तुम्ही उठायला बघत नाही. एवढं तुम्ही आरामदायी आयुष्य जगायला लागलाय. कुणी असू दे, नवरा बायकोला जरा मोबाईल घे का माझा तिथला, तिनं मोबाईल आणून द्यायचा. ती फिट आहे तू मग हे टायर बिअर सुटलं इकडं. काय अवघड आहे पण. कशी तुमची बॉडी व्यवस्थित राहणार, कशी दणदणीत राहणार, कसं तुम्ही 100 वर्ष जगणार? हालचाली पाहिजेत, व्यायाम पाहिजे, खाणं पाहिजे. उपाशी राहायचं नाही आजपासून सांगतो तुम्हाला. काय झालं तर आम्ही आहे तुमच्या सोबत. फक्त व्यायाम करा, खावा आणि व्यायाम करा. हे आजार बिजार जर असं अंग झटका, तुम्हाला नक्की बाहेर पडायचं आहे ना आजारातून. इथं आजारातून बाहेर पडायला झालाय ना. ती मुंडकी आणू नका, होय नाही म्हणा. नसेल नाही म्हणणार असाल तर माझं मी जातो, या मी आपलं घ्या आणि परत आणि पुढच्या महिन्यात चालतंय. अहो हे कुठेतरी थांबायला पाहिजे. वाटतंय का नाही तुम्हाला? जरा कुठेतरी बंद व्हायला पाहिजे. मग त्याला मी पळायला जाऊ रोज? मग ते जायचं कुणी, खायचं कुणी? खाल्लं पाहिजे. ताई पाया पडतो, तुम्ही स्वतःसाठी आलाय. वय किती आहे? काय झालंय का? मग हे तुम्हाला आजार माहिती आहे, कारण माहिती नाही, लक्षणं माहिती नाही. किडनीचा प्रॉब्लेम आहे, क्रिएटिन लेवल वाढलंय का? दारू पित होता? काय करत होता? मग तेच सांगतोय मी. मग ते शरीर तुमचं शरीर असं किडनी काम का करायला लागले? हालचालच कमी आहे. तुमच्याकडे बघितलं वाटत नाही तुम्ही काय व्यायाम करत असाल. काय करता? किती किलोमीटर, किती जणी जाता? घालायचं असतो ना तुम्हाला. चॅलेंज आहे. मी किती वर्ष झालं सांगतोय, बाई एकटी कधी फिरायला जाईल नाही. कुठे तर दरोडा घालायचा असलं तर सगळे मिळून जातात बघा. आणि रात्री टीव्हीवरच्या चर्चा नसतात म्हणून त्या शपथवर. अहो ताई आता बघा, आता तुम्ही बोलू नका. मला माहित आहे हे फिरायला गेला का नाही, कसं असते माहिती का? फिरायला गेला का नाही, रात्री टीव्हीवर काय झालंय त्याचं बोलत फिरायला जातात. व्यायाम म्हणून नाही, सकाळी वगैरे आपली गंमत म्हणून सगळ्या जमत्यात म्हणून आपलं जायचं. आणि मला वाटलं आम्हाला ती मरतीच वाटते. आणि हे मरते नाही जगू की तुझं काहीतरी कर. बस घरोघरी मातीच्या चुल्या आहेत ताई. मी लय वर्ष झालं आमच्या घरात आम्ही पण तेच बघतोय. असं चला, चांगली गोष्ट आहे. मग हे का एवढं वॉकिंग करता, एवढं करता येतं का? हे लक्षात घ्या. मी सगळ्यांना विचारतो, चला आता किडनीवरनं विचारतो. तुम्हाला तुमच्या किडनीची साईज माहिती आहे?
तुमचीच आहे ना का गावाची आहे? दुसऱ्यांची आहे का? उसने आणल्या का? शेजारून मागून आणल्या का? तुमचीच आहे ना? तुम्हाला तुमच्या किडनीची साईज माहित नाही, ती फेल गेली, त्याचं क्रिएटिन लेवल वाढलं आणि हे झालं. लक्षणं सांगा बरं तिची, लक्षणं सांगा. माहितीये बीपीची लक्षणं सांगा. एकदा घाम सुटला कुठं काय झालं म्हणजे लगेच तुला काय बीपी त्रास बिचाऱ्या चालू झाला का? आयुष्यभर औषध खायला पाहिजे का? असं काय आहे का ते? अहो हे आपल्या आयुर्वेदामध्ये तुम्ही बरीच लोक म्हणतात का ना मला झोप लागत नाही, झोप लागत नाही, रात्री झोपच लागत नाही. ते आपलाच चाबरटपणा आहे खरं सांगायचं. पूर्वी शेतावरती आम्ही लहानपणी आमच्या आई वडील असू द्यात, आजा आजोबा पंजोबा शेतावर काम करायचे. 6:30-7 वाजता घरात यायचे. 7ला रेडिओच्या बातम्या ऐकल्या 7 वाजताच्या की जेवायचं ते खुडून. 8 म्हणजे 8:30 म्हणजे खूप वेळ जागल्यासारखं वाटायचं. 8:30 वाजेपर्यंत म्हणजे खूप वेळ जागल्यासारखं आमच्या खेडेगावात. 8ला तरी कुडूक, 8 8:30 रात्री 10-10:30 जर तुम्ही दरवाजा नॉक केला तर वाटायचं कोण केलं का काय, एवढं रात्रीचं कोण आलं. माणसं भ्यायची घरातली. ते पूर्वी होतं. टीव्ही आल्यानंतर तो कार्यक्रम तो प्रोग्राम चेंज झाला. 10 वाजायच्यात माणसं झोपायचीच बंद आहे. 9-9:30 वाजले की ती मालिका बघत बसायची 10 वाजेपर्यंत. 10 नंतर माणसं झोपायला लागली. नंतर हे मोबाईल आला आणि त्याच्यावर नेट जसं आलं तसं माणसं येड लागल्यासारखं 12च्या झोपत नाही. बा गुड नाईट तुझं गुड नाईट सकाळी बघतात सगळी. तू गप झोप की. कोण बघतंय गुड नाईट 12 वाजता पाठवलेलं? तुम्ही सांगा बरं. किती लोक बघतात? त्यांनी सकाळी गुड नाईट बघितलेलं असतं. हे आपलं चाललंय 12च्या झोपायचं नाही, असंच झालं नाही. हे हालचाल करायची नाही, व्यायाम करायचं नाही. हे सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला लक्षणं माहिती नाहीत कुठल्या गोष्टीची. तुम्हाला बीपीचं लक्षण माहिती नाही. एक जण म्हणले मला चक्कर येऊन पडलं म्हणजे बीपीचा त्रास सुरू झाला. आम्ही शाळेत प्रार्थनेला उभा राहायचो. कितीतरी मुलं मुली चक्कर येऊन पडायची. आम्ही एक दिवस काय करायचं, मग हे आज तू चक्कर येऊन पडायचं असं शाळेत. मी सगळ्यात असं जरा दिसायला तांड होतो एकदम मोठा. आजीचा लाडका होतो. आजीने मला फार उशिरा शाळेत घातला होता. मग सगळ्यात मोठा मीच होतो. मग मी सांगायचं दादागिरी करायचं, आज तू चक्कर येऊन पडायचा, उद्या तू चक्कर येऊन पडायचा. चक्कर आली की मास्तर तोडकर त्याला घे उचल न्या. आम्ही त्याला उचलून न्यायचं, सावलीत बघत बसायचं कशी प्रार्थना करतात, कसे मुलांना टाळतात सगळी. हे आम्ही गमती जमती करायचो आहोत. मग त्यांना काही बीपीचा आणि शुगरचा त्रास होता का? परवा माझ्याकडे एक ताई आल्या होत्या 12 वर्षाचं बाळ घेऊन, 12 वर्षाचं मूल ते घेऊन आल्या होत्या. त्याला टाईप 1 शुगर. मी म्हटलं का काय झालं होतं? तर काय नाही शाळेत चक्कर येऊन पडला आणि मग तिथनं आम्ही दवाखान्यात नेलं, चेक केलं तर त्याला शुगर निघाली. अहो आमच्या वेळेस मग कितीतरी मुद्दामून सोडा पण खरंच चक्कर येऊन पडणाऱ्या मुलं मुली होते त्यावेळेस. मग त्यांना टाईप 1 त्यांना पण असायलाच पाहिजे होतं. त्यावेळेस माहितीच नव्हतं. चक्कर आली सावलीत न्यायचं, पाणी पाजायचं दिवसभर आणि खेळायचं, उधड्या मारायच्या, शाळा शिकायचं, घरला गेला सापला विषय. त्यावेळेस दवाखाना वगैरे माहितीच नव्हतं. त्यावेळेस आमच्या खेडेगावात तर तेवढ्या सुविधा पण नव्हत्या. म्हणून कदाचित आम्हाला ते त्या काळी माहिती नव्हतं. आणि अज्ञानातच चूक आहे, जास्त माहितीच चूक आहे असं मला वाटतं. खरं सांगेल तपासणी करूनच माणसं घायला यायला लागल्यात आणि तपासणीमुळे माणसाच्या डोक्यात लई विचार राहायला लागल्यात. तुम्हाला प्रत्येकाला वाटते मला काय झालं तर काय करायचं, मला काय झालं तर काय करायचं, मी मेलो तर माझ्या बायका पोरांचं काय, तुझ्यापेक्षा सुखात राहतं तू मत काय तर काय. रोज डोक्याला ताप, घरला येतात कसं येते कुणाच ठाऊक. हे ऑफिस मधून सुटलं, रस्त्यात कोण आडवा आला उभा आला, कुठं वादविवाद झाला का नाही, सगळ्या येऊन बायकोवर जाळ काढ. तुला कळत नाही काय होते काय नाही म्हणते रस्ते. ते बायकोला सांगत बसते जाळ काढते. कधी रडतोय कधी हसतोय कधी काय. एकेकाचं तर तोंड वळखायचे अवघड आहे. पोलिसांच्या मध्ये कोण असते तर माफ करा पण पोलिसांचे गुन्हेगारांशी बोलून ना अशी परिस्थिती झाली असते. घरी बायकोला आल्यानंतर फिरायला जर न्यायचं असेल ना, चला आवर लवकर चाल फिरायला जाऊया. ते फिरायला नेते का जेलमध्ये नेते कुणाच्या बाजू. ते गुन्हेगारांच्या बरोबर बोलून सवय तशी झाली असते. तर असोच चला काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. हसत खेळत राहा, आनंदात राहा, औषधांपासून थोडस लांब राहा, दवाखान्यांपासून थोडस लांब राहिलं पाहिजे. आणि ह्याला एकच औषध आहे सगळ्यात मोठं, तो म्हणजे आत्मविश्वास आणि ती म्हणजे तुमची हिंमत. हिंमत आहे तर किंमत आहे, हिंमत नाही तर किंमत नाही. हिंमत ठेवा. तुम्हाला बाहेर पडायचं आहे ना, कुठला आजार काय आजार, मुंगी रोज साखर खाते हाय का, शुगर तिला, वाघ रोज मटण खाते झालंय मुळव्यात हाय का, चाललाय का चाललाय वाघ काय खरं नाही म्हणलाय का. पण तुम्हाला काय किडे झाल्यात. अहो उकिरड्यावरचं खाऊन, कोंडाळ्यावरचं कचरा कोंडाळ्यावरचं खाऊन जगणारे प्राणी आहेत.
किती प्राण्यांना कॅन्सर झालाय सांगा? किती प्राण्यांना कॅन्सर आहे? हाय. मग तुम्हाला काय झालं? कुठेही गाठ आली तर कॅन्सर आहे का काय कुणाच ठाऊक म्हणते. 100 तपासण्या करायची आणि घाईला यायचं. ज्यावेळेस काय होईल त्यावेळेस बघू ना. आपण म्हणतोय पुढे काय तर मोठं व्हायला नको. त्याच्या अगोदर घरगुती उपाय करा, नैसर्गिक उपाय करा. निसर्गानं खूप काय दिलंय तुम्हाला, पण तुमच्याकडे हिंमत नाही. तुम्ही स्वतःवरचा विश्वास घालवून बसला. कॉन्फिडन्स ठेवा. तुम्ही काय चुकीच आहे का? तुम्ही काय व्यसन केलंय का? मग कशाला किडनॅप केलं जातील? काय जायत नाही म्हणायचं, काय होईल ते होईल बघू चला. काय होईल नाही म्हणायचं. हो बघा ताई, पाया पडून सांगतो, माझ्यापेक्षा तुम्ही अर्ध्या वयाचे तरी सुद्धा पाया पडून तुम्हाला सांगतो. तुमच्या सगळ्यांच्याच पाया पडतो आणि सांगतो तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा. मरण कुणाला चुकलंय का? देवाधिकारी पण समाधी घ्या. बरोबर आहे का नाही? शेवटी मरण फिक्स आहे का नाही सांगा. तुम्ही जन्माला यायच्या अगोदर तुमचा राजीनामा घेतलेला असतो. त्यामुळे जी वेळ ठरली आहे त्या वेळेला तुम्ही जाणार. त्याच्या अगोदर तुम्ही मरत नाही, हे लक्षात ठेवायचं असतं. आणि जर मरण अटळच आहे, मग त्याला घाबरून तुम्ही रोज 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 का मरताय? काय मग जगण्यात अर्थ काय? माणसं कसं ना त्या माझ्या नशिबात हे काय येते, मी काय केलं नाही तरी माझ्या किडनॅप केली गेली, काय केलं नाही ते माफ. एक एक जण म्हणते दारू पिणारी माणसं अशीच हिंडतात, त्यांना काय होत नाही, माझ्या किडनॅप केली गेला. त्याच्या डोक्यात फक्त दारूच्या शिवाय दुसरं काय नाही. त्याला संध्याकाळी कशी व्यवस्था होईल, आता कोण भेटल काय, ह्याच विचारत असतो. आजार बी आहे काय आजार म्हणते ते आपलं, माझ्याकडे म्हणते 56 रोगावरचं औषध आहे म्हणते, प्यायला चालतो. एक त्यांना काय होत नाही. मग हे जरासं विचार आपण टाळलं पाहिजे. तुम्ही पण डोक्यातनं काढा, काय झालंय सांगा, असं काय घडलं आयुष्यात तुमच्या किडनॅप केलं झालं, मग कशाने गेलं? निमोनियासाठी गेली, किडनी फेल गेली, हे डोक्यातनं काढा. म्हणून मी काय सांगतोय, जरा डोक्यातनं काढा. हे आजार गिजार सगळं आपण बाहेर पडायचं आहे ना, यातनं बाहेर पडायचं असेल तर डोक्यातनं काढा. शरीरातून काढण्यासाठी आम्ही 24 तास तुमच्या सोबत आहे. कधी फोन करा आमच्या फोन नंबरवरती, आम्ही तुम्हाला त्याच्यातून उत्तर देतो. मिस कॉल टाकला तरी आम्ही आता कॉल बॅक करतोय. इथपर्यंतची सेवा सुविधा आम्ही तुम्हाला पोहोचवण्याचं काम करायला. हे जे मी तुम्हाला सांगतोय त्यातनं काय माझं औषध घ्या म्हणतोय का सांगा? मी हे सांगतोय त्यातनं मला पैसे मिळत नाहीत, तुम्हाला आत्मविश्वास द्यायला ह्याचं काय मी पैसे मागतोय का? त्यातनं मला पैसे मिळत नाहीत. तिथं तपासणीचे पैसे मिळतात, औषध विकलं पैसे मिळतात. मी सांगतोय तुम्हाला माझी औषधं घ्या म्हणून. उलट मी सगळ्यांना पाया पडतो, हात जोडून सांगतो, जे दिलंय ना तेवढं थोडक्यातच घ्या. तुम्ही काय करताय माहितीये का साहेब, 1-2 महिन्याची घेऊन जाऊ का, म्हणजे तुला त्यातनं बाहेर यायचं नाही का? जेवढं दिलंय तेवढंच घे. माणसं जास्त घेऊन जातात, आत आल्यानंतर ना 1000 प्रकारचे आजार सांगत बसतात. म्हणजे गुडघेदुखी हाय, कंबर दुखी आहे. हो का, गुडघेदुखीसाठी साध्यातलं दिलं तर चालतंय, पण कमरेसाठी मात्र अगदी भारी द्या. मग गुडघेदुखीसाठी वेगळं आणि कंबरदुखीसाठी वेगळंच काम मागतात. ज्यातनं गुडघे थांबतात त्यातनं कंबर थांबणार, किंवा ज्यातनं कंबर थांबणार त्यातनं गुडघे थांबणार ना. म्हणजे ते एक शास्त्रज्ञ होते बघा, त्यांनी काय केलं होतं, मांजरीसाठी वेगळं होल आणि त्याच्या पिल्लासाठी वेगळं होल. ज्यावेळेस बघितलं मांजरी गेली त्याच्या पाठपाठ त्याची पिल्लं गेली, म्हणजे लक्षात आलं की ज्यातनं मांजरी जाऊ शकते त्यातनं पिल्लं जाऊ शकतात ना. त्यांच्यासाठी वेगळं होल पाडायची त्याला काय गरज होती मला? मग तसं करू नका तुम्ही. आम्हाला माहिती आहे आता डोकं दुखतंय, मान अवघडते, डोळ्यांवरती डोळे दुखतात, डोळ्यांच्यासाठी काय तर चांगलं, त्या डोळे माझे फार दुखतात. अहो हे पित्तामुळे होते, मान अवघडणे, डोकं दुखणे, डोळ्यांवर लोड येणे पित्तामुळे होते. आम्ही पित्तासाठी दिलं का नाही म्हणजे त्याच्यासाठी द्याच, डोळ्यासाठी काहीतरी द्याच. हो का, तुमचं बरं झाल्याशी मतलब ना, बरं झाल्याशी मतलब ना. तुम्ही डोक्यातनं काढा सगळं. तुम्ही ते कशामुळे होते ते आम्हाला माहिती आहे, आम्ही ते करतोय. आमच्या इथे मॅडम आहेत, सर आहेत, आता नाडी बघितली का नाही की सगळं परफेक्ट सांगतात. नाडी बघितल्यावर काय आहे तुमच्या शरीरात किती घटक असायला पाहिजे, काय कशामुळे होतं हे कळतंय आम्हाला. मी तर तोंड बघितल्यावर सांगतोय, गंभीर सारवल्यासारखं तोंड असते नाही, गंभीर तोंड एखाद्याचं 100% बीपीची गोळी, एखाद्याचं आश्चर्य झाल्यासारखं तोंड असते शुगरचे औषध ठरलेले आहे. तोंड वाकडं करून आलं मुळव्या, इकडं तोंड जळलेलं असतं, इकडं तोंड वाकडं झालेलं असतं, काय सांगायचं? हे ठरलेलं असते. असं करतो बरं 100% हे ठरवायचं. अहो तोंड बघितलं करतो. आणि हे परमेश्वर नाही बघा, सगळं दिलंय तुम्हाला परमेश्वर तुमच्याकडे. तुमच्याकडे पण ही कला आहे, पण तुम्ही ते माहिती आहे का तुम्हाला? तुमच्याकडे आहे त्याची जाणीव आहे तुम्हाला? परमेश्वर काय काय दिले तुम्हाला, काय दिलं नाही ते विचारा.
डोळे दिले, ज्यानं सूर्य चंद्र डायरेक्ट दिसतोय, लाखो किलोमीटरवरचा चंद्र तुम्हाला दिसतोय, ह्याच्यापेक्षा भारीतलं काय द्यायला पाहिजे? आणि तुम्ही त्याला खराब झालं म्हणताय. हात दिलेत, पाय दिलेत, चालता का तुम्ही? आहे का व्यायाम व्यवस्थित? पोट दिले नुसतं त्यात चाबरत चाबरत भरत बसायचं बघा, जिभेचे चोचले पुरवायचे. तुम्ही काय करताय माहिती का? खाण्यासाठी जगताय, जगण्यासाठी खावा. पाया पडतो तुमच्या. माणूस आयुष्यभर जगतोय का नाही? कोण विचारत नाही का जगलाय ते, का जगलाय कोण विचारत नाही. पण मेले की मात्र का मेला हे विचारायला सगळे जण. काय झालो? आजारी होते का म्हणतात का नाही? काय सांगतो, परवा तर भेटून गेले की मला. कशाला गेले हो? ऍक्सिडेंट झाला का? हे झालं का? ते मेल्या विचारतात का नाही? जगताना कोण विचारते तुम्हाला का जगताय म्हणून? हे लक्षात घ्या. दुनिया गंमत बघायला जायतो. कसा मेला ह्याची क्युरियोसिटी असते त्याला. कसा मेला तो? काय मेला? हा बरोबर आहे, असा मेला म्हणजे आयुष्यभर 2 नंबर केलेला असंच मारणार ना. हे ठरलेल्या गोष्टी आहेत. हे लक्षात ठेवा तुम्ही. ही दुनिया गंमत बघायला आहे, त्यामुळे तुम्ही कसं जगायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. हो का? किती नवऱ्याचं प्रेम असू दे बायकोवरती, बायको जर सारखी आजारी पडायला लागली आणि सारखी सारखी जर समजा तिची तब्येत खराब व्हायला लागली, हळूहळू नवऱ्याचं प्रेम कमी होते. कधी मरती आणि दुसरी कधी आणतोय. अहो पटत नसेल तर माझं ते पण पटवून येईल तुम्हाला. नवऱ्याचं किती प्रेम आहे बघायचं असेल का नाही? आज फक्त एका भाजीत मीठ जास्त घालायचं, भाजीत मीठ जास्त घालायचं, न बोलता खाल्लं का नाही समजायचं प्रेम आहे. आणि म्हटलं का नाही अगं काय खारट भाजी केलीस, काय तुला स्वयंपाकच येत नाही बघ, काय कळतच नाही बघ, चिडला ना, 100% समजायचं काय प्रेम आहे. तर तुम्ही आजारी पडल्यावर काय गंमत करा. अहो किती सुंदर असा तुम्ही पाठीमाग गाडीवर 2 व्हीलरवर बसलेला असता ना, ते पुढे चालवत असं नकट सकट दिसत तर हळूच काना डोळा करून आहे काय दिसली. भांडण लावायचा प्रश्न नाही. कोण बघत नाही सांगा? कोण बघत? अहो काय काय कार्यकर्ते तरी साडीच्या दुकानाच्या बाहेर असते ना बाई. मी भांडण लावायसाठी नाही, किती प्रेम आहे सांगण्यासाठी. किती मला सांगा. मी तुम्हाला विचारतो, पाया पडून विचारतो, बायको मेल्यानंतर किती नवरे सत्ती गेले आजपर्यंत? गेले का? हे लक्षात घ्या. आणि तुम्हाला वाटत असेल, माझ्या मित्रांना मी बोलतो, बायकोचं खूप प्रेम आहे, मी मेलो तर तिचं कसं, मुलांचं कसं. तुम्ही मरूनच बघा, तासाच्या पुढे रडत नाही, तासानंतर पदर अडवा कोण आल्यात. हे लक्षात ठेवा. कसं असतं माहितीये का? तुमचं शरीर चांगलं असेल ना तर तुमच्यावर सगळी लोक प्रेम करत राहतात. म्हणजे भले हो बा पैसा अडका बाकीची लोक बघतात, पण जे कुटुंबातली लोक आहेत, बायको असेल, मुलं असतील, तुम्ही कसं माहिती, तुमची तब्येत जर चांगली असेल तरच ती प्रेम राहते. जर समजा किती बायको सारखी सारखी आजारी पडाली, खरंच काय प्रेम करणार आहे माणूस सांगा? काय ते वैतागून जाणार. काय घरला यायचं म्हणलं की हिचा आजार पण ऐकत बसायचं. आज हे दुखते तर उद्या ते दुखते, तर परवा ते दुखते. मग त्यानं काय करायचं? काय बाहेरचं बघून यायचं आणि तुमच्याकडे बघायचं. मग त्यानं स्वतःकडे बघायचं, मुलांच्याकडे बघायचं, कामाचं बघायचं, तर त्यानं सरळ फासच लावून घ्यायचं. काय करणार काय? हे भांडण लावायसाठी नाही, या गोष्टी समजण्यासाठी मी बोलतो. बरोबर आहे, समजलं पाहिजे. आणि नवऱ्यावरती किती प्रेम असलं बायकोचं, नवरा मेल्यानंतर सुद्धा बघा की काय होते माहितीये का? तुम्हाला सांगा, मुलांच्यासाठी त्या बाईला जगावं लागते, करावं लागते. नवरा जर सारखा सारखा आजारी पडायला लागला तर बायको पण त्याच्या मरणाची वाट बघते. किती दिवस शेजारच्या पोरांना बोलवून आणायचं, ओढून न्यायचं, याला बाथरूम मध्ये आंघोळ घालायची मी आणि आणून ठेवायचा जागेवर. सांगा असा नवरा काय काय करणार? काय ती बाई तिचं सुद्धा त्याला ओढून तोडून सेवा करून ना तिचं सुद्धा अंग दुखायला लागलेलं, ती सुद्धा आजारी पडते, तिच्या अंगावर मास राहील. काय करणार आहे सांगा? असलं आयुष्य कशाला, दरिद्र आयुष्य जगाच कशाला मी म्हणते. त्याच्यापेक्षा खावा पिवा, तब्येत चांगली ठेवा. हो का? 100 वर्ष जरी झालं तरी आपण बघा नवरा बायको दोघं व्यवस्थित असायला पाहिजे. कसं प्रेम पाहिजे माहितीये का? तुम्हाला सांगू का? नवरा मेल्यानंतर ना बाईनं लय दिवस जगताच कामा नाही असं प्रेम. अचानक मेला ना त्या बाईच्या जीवाला लागते. हे लक्षात घ्या. किती जीवन, आता तुम्ही आहे ना, शरीर चांगले तुमची, किती भांडण होत असू दे, पण ज्यावेळेस नवरा मरतोय ना त्यावेळेस त्या बाईला किंमत करायला लागते. आणि ज्यावेळेस बायको मरते ना त्यावेळेस त्या नवऱ्याला पण किंमत करायला लागते. आणि ते जर कळून द्यायचे असेल तर तुम्ही शरीराला चांगलं पाहिजे. आजारी पडून पडून मेलाय, बायको म्हणते बरं झालं ते पण सुटले आणि मी पण सुटलो, नवरा म्हणतोय ती पण सुटली आणि मी पण सुटलो. ह्या गोष्टी होता कामा नये. तुमच्या जीवाला लागलं पाहिजे.
अचानक मेलं तर किंमत आहे, आणि हिंमत आहे तर किंमत आहे. हिंमत नाही तर किंमत नाही. हे विचार करा, लक्षात ठेवा. चांगलं आयुष्य जगा, हसत खेळत जगा. हसणं म्हणजे तुम्हाला कसं आनंदी क्षणाची तुम्ही वाट बघताय, वाट बघू नका. जे क्षण मिळाल्यात आयुष्यात ते आनंदी बनवूया. हसत खेळ. रस्त्याने दोन म्हशी चालल्यात, हसल्यात कधी बघितले? हसल्यात का? आपल्याला कला दिल्या कशासाठी? हे जे टेन्शन आणि दुःख आहे ना, ह्या दुःखावरती लावण्यासाठी हसणे हा मलम दिलाय परमेश्वराने. लावता का तुम्ही? हाय का सांगा? मगाशी बघितले नमस्कार म्हणण्यात, नमस्कार आला बाबा एकदाचा का आता. काय काय लोक असे आहेत का नाही, काय सांगायचं. कधी आवडणार कोणाची? अरे कुठं तुला काय करायचंय विचार. हा निवांत राहिलं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बाहेरच्या राज्यातून आलेली माणसं आहेत इथं. एकमेकाची ओळख करून द्या. जोडलेली नाती खूप टिकतात आणि खूप एकमेकाला उपयोगी येतात. हे लक्षात घ्या. इथं तुम्ही ती चर्चा करू शकता, गप्पा मारू शकताय. वाट बघत बसू नका. तुम्ही कसं करता प्रत्येक गोष्टी. आणि बरोबर परमेश्वर कसं करतो माहिती, तुम्ही कधीतरी बसची वाट बघा. जेवढी तुम्हाला घाई गडबड असेल ना, तेवढं तुम्ही सारखं इथे का नाही, इथे का नाही, त्या दिवशी नेमकी लेट होते बघा बस. बरोबर आहे का नाही? हे प्रत्येकाला आलेला अनुभव आहे. प्रत्येकाला. माझ्या सकट वाट बघितलं की खूपच वेळ जातो, आणि ती नेमकं त्यावेळेस टायमिंग पण जात नसते, आणि ती बस पण टायमावरती येत नसते. या गोष्टी होतात. म्हणून वाट बघू नका आनंदी क्षणाची. तुम्ही वाट बघत असता तर ती लवकर येणार नाही. जे मिळाल्यात ते आनंदात एन्जॉय करायचं. बघा, कोविड मधून वाचलेले आपण सगळेजण भाग्यवान लोक. कोविड मध्ये मिळली त्यांना 4 खाद्यकारी सुद्धा मिळाले. आपल्याला ते तर मिळतील याची गॅरंटी आहे. पण परत असं काय येणार नाही याची तुम्हाला काही गॅरंटी आहे का? परत असं यायचं त्याच्यात आपला नंबर लागायच्या अगोदरच आपण जगून घेऊया. कुठेतरी फिरायला जावा, दवाखान्यात पैसा घालण्यापेक्षा कुठेतरी फिरायला जावा, तिकडेच माग चालतंय. बघितलेल्याचं समाधान तरी ह्यात काय. म्हणून मी पाया पडून सगळ्यांना सांगतो, सगळ्यांच्या पाया पडतो मी, आणि तुम्हाला सांगतो, इथं जेवढी देतोय तेवढीच औषधं घ्यायची. एक्स्ट्राच एक गोळी सुद्धा एक्स्ट्रा घ्यायची नाही, काही एक्स्ट्रा घ्यायचं नाही. जेवढं दिलंय ते चुकवू नका. पाया पडून सांगतो, इथं बरं व्हायला आलाय ना, तर तुम्ही बरं झालोच आज, ते बरं व्हायसाठीच देणार आहेत ना. सांगा, बरं व्हायसाठी आम्ही काम करतोय, आम्ही बरं व्हायसाठी देतो. ते बरं व्हायसाठीच आहे. आम्ही तीर्थ दिल्यासारखं देतोय. तुम्ही महाप्रसादासारखं घेऊ नका. महाप्रसाद खाल्ल्यावर समाधान वाटते का? तीर्थ घेतल्यावर. तीर्थ घेतल्यावर बरोबर आहे का? तीर्थ घेतल्यावर सेकंदात काम, विषय खालास. किती भारी वाटते. महाप्रसादाला माणसं खात्यात ते खात्यात हळूच खाल्लं डबा काढते, जरा शिरा घालाव्या प्रसाद घालला न्यायचा. बरोबर आहे का? म्हणजे खाता ते खाता प्रसाद घालला आणि घेऊन जातात. ही महाप्रसादाची कथा आहे. म्हणून महाप्रसादासारखी औषधं खाऊ नका. पाया पडतो तुमच्या. तीर्थ घेतल्यासारखे घ्या. तीर्थ कोण घेऊन जाते सांगा? घरला द्यायचं तर तीर्थ द्यावं यातनं म्हणते का कोण? जेवढं आणि तेवढंच खाल्लं तर समाधान वाटते का नाही? पण तेवढंच खायचं. जेवा भरपूर, खावा भरपूर, शरीर चांगलं बनवा, स्ट्रॉंग बनवा, व्यायाम करा. औषधं खाऊन स्ट्रॉंग बनवू नका. हे औषधांचं कसं आहे माहिती आहे? जेवढं घेतलं का नाही तोपर्यंत बरं वाटतंय. औषधं संपलीत की आणि याचा बीपी वाढला, भीती वाटते खरं सांगायचं. याला मग टेन्शन येतं. आता औषधं संपली, आता काय? आता परत दुखणार. 100% दुखा लागते. मेंदूत विचार आला दुखणार, परत दुखलं बघा तुमचं. हे जरा डोक्यातनं काढा. कायमस्वरूपी बरं व्हायचंय, घरगुती उपाय करायचे, मस्तपैकी मजेत राहायचं. अहो खूप सगळे इलाज आहेत. मराठी वैद्य चॅनलवरती आहेत, तुम्ही बघा आणि त्यानुसार तुम्ही वागा. काय जर त्यातून जर काय राहिलं तुम्हाला अजून जर शंका काय असतील, कारण काही गोष्टी आम्ही स्पष्ट बोलू शकत नाही, सांगू शकत नाही. महिलांच्या बाबतीत जर काय अडचणी असतील तर तुम्ही फोन करा, विचारा. पुरुषांच्या बाबतीत सुद्धा खूप काही गोष्टी अशा असतात की त्या स्पष्ट विचारू शकत नाहीत, सगळ्यांच्या समोर सांगू शकत नाही. त्यांनी फोन करा, विचारा. सगळ्या गोष्टींचं तुम्हाला जे काय आहे त्याचं शंका निरसन केलं जाईल. तिथे एक्सपर्ट लोक बसलेले आहेत, तिथे डॉक्टर आहेत, ते तुम्हाला बऱ्यापैकी सांगतील की ह्याच्यावरती हे करा, ते करा, असं करा, तसं करा, घरगुती उपाय ते करा. अगदीच काय वाटलं मला भेटायला, मी इथंच आहे. मी फक्त कार्यक्रमाला कुठे गेलो तर बाहेर जातो, नाहीतर बघा व्याख्यान महिन्यातून मी जास्त व्याख्यानात जायत नाही. मला रोज 3-4 ठिकाणी आमंत्रण असते, मी जाईत नाही. तेवढ्या ठिकाणी मी जात नाही, ठराविक ठिकाणी जातोय तेवढंच बघा फक्त. आणि मी पैसे घेत नाही बरं का व्याख्यानाला जातोय. तुम्ही म्हणा पैसे कमी असतील म्हणून जायत नाही. मी 1 रुपया घेत नाही कोणाकडून व्याख्यानाचा. किती लांब जायला होते मी माझ्या स्वखर्चाने जातो. परमेश्वरानं दिलेली ताकद आहे. आज जे तुमच्याकडून कमवतोय ते पैसे नाही, पण जे कमवतोय ते पैशात मोजू शकत नाही. हे कमवतोय तुमच्यातला मी एवढं सांगितलेल्या एका माणसानं ऐकून जरी बरा झाला कमी औषधात, तरी जे मला पुण्य मिळणार आहे ती पैशात नाही मोजू शकत.
आणि तीच एवढ्या सगळ्यांना एनर्जी बळी करणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही पण अशा घरगुती चांगले विचार ठेवा, हसत खेळत राहा, आनंदात राहा. आत आल्यानंतर गारानं मांडायचं नाही, आम्ही आत काय मसोबा बसविलेला नाही. गारानं मांडतात खरंच की, अहो लय काय सांगायचं, एक एक तरी ताई इथे इथं सुरुवात रडायचं जात आल्या. काय झालं ताई, काय सांगायचं, रोज युट्यूब वर तुम्हाला बघतोय, आज प्रत्यक्षात बघून असं झालं. माहिती आहे युट्यूब वर बघितले म्हणून इथं आलाय. काय सांगायचं, मी तुम्हाला बघा जसंच्या तसं फॉलो करतोय, तंतोतंत फॉलो करतोय. रोज रात्री बघा तुमचं ते 1 वाजेपर्यंत मी बघत बसतोय. मग कशाचं फॉलो करतो, मी सांगतो 10ला झोपी 1 वाजेपर्यंत बघतो, याला फॉलो म्हणतात का? 1ला झोप, तू बी झोप, मी 1 वाजेपर्यंत, मलाही कशात जागवते, मी झोपतो तूही झोप. ते जांभे आले तरी करायचं बघत बसायचं. झोप आल्या झोपावं पण एकदम. बरीच माणसं बघा झोप लागत नाही म्हणतात का नाही, त्यांना एक साधा इलाज सांगतो, बिन खर्चाचा. ज्याला झोप लागत नाही म्हणतात का नाही, तर त्यांनी काय करायचं, पुस्तक घ्यायचं वाचायला. बघा असं पुस्तक उघडल्याबरोबर 10 मिनिटात पुस्तक तिकडं आपण इकडं पुढं, कशी झोप लागत नाही बघा. हे मोबाईल बघत बसते. मोबाईलची गंमत काय माहितीये का, जेवढं रील बघाल करायचं त्याच्या पुढचं काय, त्याच्या पुढचं काय, त्याच्या पुढे काय, हे बघत बघत ते लांबट लावत बसतात का नाही माणसं. त्यातच बघा सगळा वेळ घालवतात आणि म्हणतात मला वेळ कुठे आहे, वेळ नाही म्हणतात. की माणसं कशात नाही कुठे वेळ काढतात नाही. ह्याला गेल्यानंतर सुद्धा 15-15 मिनिटं जातात, जे 1 मिनिटाचं काम आहे. किती प्राणी पक्षी 15 मिनिटं लावतात सांगा, त्या कामाला कोण वेळ लावते. काय हत्ती सुद्धा बघा, काय ते हत्तीचं केवढं पडते, ते शेण पडते, तर हत्ती ते 1 मिनिटाच्यात आवडते आणि हे 15 मिनिटं काढते. तिथं जाऊन तिथं मोबाईल घेऊन जात, व्हॉट्सअप उघडायचं, टाईप करायचा मेसेज, गुड मॉर्निंग स्माइल टाकायचं. अरे इथं स्मेल येते त्याचा, पण स्माइल त्यातनं करंट आला की हळूच लगेच दुसऱ्या करंटची वाट बघत असते. दुसऱ्यांदा करंट येतोपर्यंत गुड मॉर्निंग परत स्माइली टाकायचं, परत करायचं. हे असलं तुमचं चाललंय. करंटची वाट, तुम्ही एक काम कर नका, तिथं प्लग का लावून घेणार, तिची वायर का लावून घेणार, करंट कसं छाटकन येतोय बघा. काय तर ती करंटची वाट बघत कशाला बसायचं. 1 मिनिटाचं काम आहे तिथं तुम्ही 15-15 मिनिटं काढताय. काय म्हणता आजकाल वेळ कुठा, मग त्याला कसा वेळ जातोय 15 मिनिट. हे जरासं बंद करा. 1 मिनिटाचं काम आहे, 15 मिनिटातलं काय करा, 1 मिनिटात बाहेर या. 14 मिनिटं राहतात ना, 7 मिनिटं फुल स्पीडनं चालत जायचं आणि तेवढंच 7 मिनिटात परत यायला बघायचं. ज्या दिवशी तुम्ही 7व्या मिनिटात परत याल ना, 7 मिनिटात जेवढे गेलंय ना तेवढं 7व्या मिनिटात परत याल ना, कुठल्याच औषधाची गरज लागणार. हे साधं आहे बघा. तर हे करत चला. चला आत यायचं. हे युट्यूब वरती बघून आलाय मला माहिती आहे, बाकीच्या गोष्टी माहिती आहेत सगळ्या, त्यामुळे तुम्ही मोजकं मेन जे आहे ते बोला. बाकीचं तुम्ही फापड पसारा मारताय आणि मेन आहे ते सांगायचं विसरून जाताय. मग बाहेर आल्यावर अहो ते माझं राहिलं की सांगायचं, आता राहिलं तर बस. आम्ही तसं बघितलेलं असतंय, आम्ही काय तसं सोडत नाही घ्या कोणाला, नाडी बघूनच सोडतोय आम्ही. त्याशिवाय आम्ही आणि कसं आहे मध्ये हात लावल्याबरोबर आज आम्हाला कळतंय, चेहरा बघितल्यावर कळतंय, त्यामुळे काही जास्त बोलायची गरज लागत नाही. आम्ही सगळं दिलेलं असतंय त्याच्यात. तरी सुद्धा तुम्ही काय करा की जरा मानसिकता बघा. वेळ दिला नाही म्हणू नका, ती काय फास्ट बघितलं म्हणू नका, असं नाही तसं काही नाही. तुम्ही बरं व्हायला आलं, बरं झाल्याची मतलब ना, बस डोक्यातनं फक्त आजार काढा, बाकीचं आमचं आम्ही बघतो काय असेल ते. आत या, थोडक्यात बोला, थोडक्यात सांगा. शेजा पाजाऱ्यांचं विचारू नका, नाहीतर बरीच लोक शेजा पाजाऱ्यांचं पण विचार. डॉक्टर एक बोलू का काय, ते आमचे शेजारी काका राहतात, त्यांची मुलगी अमेरिकेत दिली आणि तिचा दीर नाही तर मुंबईमध्ये, आणि त्या मुलाला त्या दीर आहे ना त्याच्या मुलाला हा प्रॉब्लेम, एवढं लांबड लावत बसतात. ते जरासं बंद करा, शेजा पाजाऱ्यांचं विचारायचं बंद करा. जर विचारायचं असेल महागातली गाडी दारात लावा, शेजाऱ्यांनी बघावलं का नाही, नक्की विचारा. पाहुण्या रावळ्यांचं विचारू नका. विचारायचं असेल ना, वास्तुशांतीला बोलवायचं पाहुणं, बिन सजेशनचा गेला ना त्याचं 100% विचारायचं. ते लय सजेशन मारत बसतात. मी आमच्या गावाकडे आईसाठी घर बांधलं, वास्तुशांतीला आम्हाला पण फार मोठे केले. वास्तुशांतीला पाहुणे सांगितले, प्रत्येक जण जिना आतनं कशाला काढला, बाहेरनं काढला असतं तर 2 फुलं ठेवता आले. मी आईला राहायला घर केलं, फुलं ठेवायला. जिथं बल्ब मिळत नाही तिथं फुलं कुठनं आणणार ना, बरोबर आहे का नाही, तिथनं फुलं कुठनं आणणार.
मी बाथरूम मध्ये 2 बल्ब लावलेले आहेत, एक गेला तर दुसरा असावा म्हणून. तर एक जण आला म्हणा काय कुठेही पैसा खर्च करतो तुला पैसा लय झाला. मी म्हणलं काय झालं, बाथरूम मध्ये 2 बल्ब कायचं लावले ना, कशाला लावले. मी म्हणलं मला तिथं डान्स करायचा, तुला काय करायचं. मला म्हणलं त्याचं लाईट बिल किती माहितीये का, ते मी भरतो तुझ्याकडे मागत नाही. काय तर उगाच काही सांगत बसतात बघा. एक जण आलं काही बोललं नाही, घर 1 नंबर आहे म्हणलं जरा बरा वाटते. याला म्हणलं सांगितलेलं बरं वाटतं. घर म्हणलं 1 नंबर आहे, मला फार छान वाटलं. पण एवढं चांगलं घर बांधलंस कारण जेवण एवढं बेकार घातलं. पण बिन नाव ठेवता गेला नाही, काय ना काय तर सजेशन मारून गेला. पुढच्या वेळेस जेवण चांगलं, मला घर एवढं चांगलं होतं, तुला आचारी चांगला बघायला येत नाही काय. आता काय करायचं सांगा, खेडेगावात काय बघणार आहे, काय मिळणार आहे सांगा. तर असो चला, त्यामुळे पाहुण्या रावण्यांचा विचार नका, स्वतःसाठी विचारा, स्वतः थोडस बघा आणि मस्तपैकी सगळ्यांनी हसत खेळत राहा. सगळ्यांना मी मगापासून तर काय दादा बोललो असेल नवरा बायकोच्या बद्दल चुकून तरी माफ करा. कारण काय ते समजून सांगण्यासाठी असतं. नवरा बायकोचं प्रेम असलं आणि आजारी कोण असेल ना तर नाही राहत होती, राहत नाही. माझ्याकडे अनुभव भरपूर आहे, मी लाखो लोकांना भेटलोय, त्यामुळे अनुभव मला माहिती आहे. कोण कोण काय काय असते ते, कसं असते ते सगळं माहिती आहे. आणि परमेश्वरानं आपल्याला सगळं दिलंय हे लक्षात ठेवा. माता भगिनींना एक हात जोडून विचारतो, तुम्हाला परमेश्वरानं काय काय दिलंय तुम्हाला माहिती आहे का. सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, सगळे सेन्सर दिलेले आहेत. एखादी व्यक्ती तुमच्याकडे काय नजरेनं बघते तुम्हाला कळतं की नाही, समजते की नाही. आता आपण बस स्टॉपला थांबलोय, कोणतरी एखादं बघायला आपल्याकडे कुठल्या नजरेनं बघते कळते की नाही. त्याचा कुठं कोर्स केलाय तुम्ही, कुठे युनिव्हर्सिटीत शिकायला गेलाय. मित्रांना विचारतो, एखादी व्यक्ती बोलायला लागली, भेटली, 5 मिनिटात आपण समजतोय की ती काय आहे, समजतोय का नाही. त्याच्या बॉडी मुवमेंट वरनं कळते आपल्याला कसा आहे तो माणूस, समजतंय ना. त्याचं कुठं काही शिक्षण घेतलं का तुम्ही, ते परमेश्वराने दिलेलं आहे तुम्हाला, सगळं दिलंय. भूक लागली की भूक लागली, ताण लागली की ताण लागली, हे सांगते. पाणी मागते शरीर, हे सगळं मागते. त्या पद्धतीने हे करा. औषध शरीर मागते, मागितलं तर निसर्गात भरपूर आहे ते खावा, त्यातनं बरे व्हा. चला थोडक्यात यायचं, थोडक्यात बोलायचं, थोडक्यात सांगायचं आणि मस्तपैकी बरं व्हायचं आणि हसत खेळत राहायचं, आनंदात राहायचं. हे लक्षात ठेवा, नाहीतर तोंड गिलावा केल्यासारखी ठेवायची नाही. बायको परेशानी होईल, नवरा पण. एक एक बाई तर अशी डेंजर असते का नाही, नवऱ्यालाच भीती वाटते घरला येताना. आता काय असते घरात कोणाचं, कारण आल्याबरोबर एकदमच आला दूध आणलंय का, नाही जाऊ दूध घेऊन या म्हणजे ते मग तिकडे जाऊन चहा पण पिऊन येते, सुट्टी देत नाही. असं आहे. आपण पण तोंड कसं असतंय, घरी जी महिला असतात ना यांचं लय भारी असते, ते ओळखतात बघा. तोंड बघायचं, व्यवस्थित हसत खेळत असेल ना की लगेच चहा. जरा रागात असेल ना बाई ग्लासच भर पाण्याचा. तर चला हसत खेळत राहा, आनंदात राहा. आयुष्य सुंदर आहे, सुंदर बनवा. जास्त कोर्ट कचेरी आणि दवाखान्याच्या मागे लागू नका. पाया पडतो मी सगळ्यांच्या. कोर्ट कचेऱ्या करून काही मिळत नाही. भाऊ इस्टेटीसाठी केस करतात एकमेकावर, कोर्ट कचेऱ्या करतात. त्यातलं एखादं मेल्यानंतर निकाल लागतो, त्यावर निकाल लागत नाही. त्यापेक्षा तुम्ही दोघं पण भाऊ आयुष्यभर वेगळं होण्यापेक्षा एकत्र व्यवस्थित राहावा. खावा पिवा, इस्टेटी काय आपल्या असू द्यात नाही तर नसू द्यात. जी नाती आहेत ना ती बघा कशात मिळत नाही, ती नाती जपली असते तिथे. आणि आज एका गोष्टीची क्रांती करायची, आज धाडस ठेवायचं. काही झालं तर औषधमुक्त आयुष्य जगायचं. जेव्हा मरायचंय तेव्हाच मरणार. धाडस ठेवा, औषध कमी करा, दवाखाना कमी करा. पाया पडतो तुमच्या. ह्याच्यापेक्षा जास्त संख्येने भेटू आपण गप्पा मारण्यासाठी. अजून काय तर मी खूप चांगला हसवतो पहिल्यापासून, असं आहे. जरा कॉमेडी बोलतो कधी कधी. चला तर तशा पद्धतीने हसत खेळत राहण्यासाठी जमू ते थोडक्यातच घ्यायची बरं का. जास्त औषधं ती बरी होण्यासाठी भले माझे असतील, कुणाचंही घ्या पण आयुर्वेदिक घ्या. माझं जरी घ्यायचं असेल तर थोडक्यात घ्या. जेवढं दिलंय तेवढंच घ्या, ते चुकवू नका. जास्त काय मागू नका, जास्त स्वतःच्या मनात नेऊ नका. एखाद्याला मी सांगितलं ना ह्यात काय घ्यायचं नाही जावा, तरी सुद्धा बाहेर येते ना आपण टीक करतात. गुडघेदुखीसाठी आता कुठलं आहे आणि त्याच्यावर टीक करतात, तिथं जातात. ते तसलं काही करत बसू नका. तुमचं तुम्ही टीक करू नका. आम्ही इथं आहेत, डॉक्टर आहेत, ते बघतात काय करायचं ते तेवढंच घ्या, तेवढ्यातच बरे व्हा. पाया पडतो, बरे हो. ओके ठीक आहे. ओके म्हणून नका बघा, त्यात पण माणसं चेंगटपणा करतात, टाळ्या वाजवायला. जरा तोंडा हसरी ठेव. ते मला सुद्धा असं दवाखान्यात आल्यासारखं वाटायला, असं कधी कधी वाटतं ना मीच आजारी आहे, त्यांच्यात जाऊन बसावं काय वाटतं. तोंड करून काय हे
बरीच लोक ना खूप बिस्किट पुढे घेऊन येतात का नाही, डेंजर लोक याला काय नाही, 10 रुपयाचा बिस्किटचा पुडा घेऊन येते एखादी बाई. काय ग बाई म्हणते, कशी ग झालीस तू, आता कशी एका दिवसात होणार. ती म्हणते बाई अंगावर काढू नको, त्या आमटीनं असंच अंगावर काढलं आणि तुझ्या पोटात कॅन्सरची गाठ होती. ती बाई रातभर पोट तापायला, स्वतः दाबायला, हाय का गाठ, हाय का गाठ, ती दाबून दाबून दुखी होती. आणि दुसऱ्या दिवशी नवऱ्या डोकं, त्यावर माझं पोटात दुखाले, 100% मला कॅन्सरची गाठ आहे. काय सांगायचं, हे जरा बंद करा. ही डेंजर लोक घेऊ नका घरात. बिस्किट पुडेवाली डेंजर लोक घरात घ्यायची नाही, हे लक्षात घ्या. आजारांना पुरवाळायचं नाही. लय आपलं लय निमित्त काढत बसतो. जरा कोण काय झालं का नाही, काय म्हणायला तसं केल्यावर काय होते, त्याच्यापेक्षा हे करायचं, करण्यापेक्षा चल म्हणायचं, काय होईल नाही. जरासं गुडघे दुखायला लागले की काय सांगायला. हे पहिले आई होती, आता मम्मी जन्माला. पहिलं मास्तर होते, आता टीचर झाले. हे लक्षात घ्या. मास्तर आम्हाला काय शिकवायचं, ये रे रे पावसा. टीचर काय शिकवते, रेन रेन गोवे, म्हणजे पावसात जा. मग आम्ही काय दगड खायचे, शेतकऱ्यांना काय माती चाटायची, काय करायचे, ये रे रे पावसात पाहिजे ना, आधीच पाऊस पडत नाही आणि त्याचा रेन रेन गोवे म्हणजे जा तिकडे दुसऱ्या रस्त्यावर जा. खायचं काय. मास्तर आमचं, आम्ही लहानपणावर लय भारी असायचं. आई आमची तेल लावायची, मम्मी आता पावडर लावते. बेटा 2च मिनिट हो, आणि स्वतः 15 मिनिटं नटत बसते. 15 मिनिटं स्वतः नटते, ते दप्तर म्हणून असो पाठवलं बेटा 2च मिनिट झालं. मम्मा हे करते ना, मम्मा आवरायला आली ना, तिची साडी 3 तास निसते, 3 तास साडी आणि लिपस्टिक. हसताना हसत नाही ही मम्मी, हसत नाही. हसताना स्कूल बसचा ड्रायव्हर येते की नाही, ते दादा दादा स्कूल बस सोडून पळायची. काय सांगायचं, हसताना असं असल्यावर दादा काय करणार आहे, दादा तो स्टिअरिंगच उपटायच्या नादाला. परिस्थिती हे सगळं अवघड आहे सगळं. आमच्या वेळी बघायला पाहिजे, आमचा मेकअप कसा असा ते आणि काय तर मागितले की सप्पाटा, शेंबडाच्या नाळी असायच्या, मारलं की शिंबूट साठ निघले, पुचला पण तेलानं चमकायचं, खाली शेंबडानं चमकायचं. हेच मेकअप. दुसरा मेकअप काय आहे, कायचा मेकअप आहे, मेकअप काय. आमच्या शाळेत खेळ कसले असायचे माहितीये का, मास्तर पुढे शिकवत असतो का नाही, आम्ही असं ती शेंबडाची नाळ 2 खाली येतो का नाही, आम्ही बघ जादू, बघ जादू, बघ ते हळूहळू खाली यायचा. एवढं भारी वाटत ना खाली येतो असं बघत बसायचं. आता जादू बघा, आता गायब करू काय, गायब करू त्याला घालू काय, बघ गेलं नाही. लहानपणी नाकाने श्वास घेतात ते आम्हाला कन्सेप्टच माहिती नव्हतं. सदानी कदा नाक लिपलेली हिरवीगार, किती शिंकरलं तरी आणि 5 मिनिटाने बॅकच. कायम तोंडाने श्वास, नाक लिपलेली, आणि त्यात ते आमची जादू चालू. ते असलं आमचं खेळ होतं. ते आम्ही म्हणे जादू असे केली. मास्तर म्हणलं ना ए शामड्या म्हणलं, हे आमचं होतं, हे आमचं बालपण गेलं आहे का नाही. आम्ही म्हशी पण त्यातच पाली प्यायची ना, आम्ही पण त्यातच पाली प्यायचं, कारण रोग व्हायचा नाही. हे असलं सगळं. 2 मिनिटं हसलात तुम्ही, काय आलं तुमच्या डोक्यात, कुणाचा हप्ता आहे, गाडीचा हप्ता आहे, घराचा हप्ता, आलं का डोक्यात, आलं. कोण बाबा जेवढं खाल्लंय नाही किंवा काय आहे. माणसं काय करतात, कर्ज काढून घर बांधतात, मस्तपैकी बेडरूम बांधतात, गप झोपाव पण त्या बेडरूम मध्ये येण्याने फेऱ्या मारते. त्यात मग बांधलीच कशाला, माळा फेऱ्या मारायला जाते त्याच्यापेक्षा. त्याच बांधायचं, कधी पिटायचे कधी पिटायचे कधी पिटायचं, झोप की गप झोप. गाडी घ्यायची आणि हप्त्याचं टेन्शन घ्यायचं. का तुला बीपी वाढू नये, का तुला शुगर होण्याची, घेऊ नकोस. तुला टेन्शन आजार यायसारखं ना काही करूच नको. बघा म्हणून म्हणलं हप्ता हाय, कुठं काय हाय, काय तुमच्या लक्षात आलं. 2 मिनिटात 2 मिनिटं हसलात, कसं वाटलं, फ्रेश वाटलं ना. याच फ्रेश मूड मध्ये यायचं, बरं होऊन जायचं. बघा आलोय, बरं व्हायला तर बरं. दर्शन घ्यायला आपण एखाद्या देवाचं गेलो, पायरीपर्यंत गेलो, बिन दर्शन घेता परत आलो, काय अर्थ आहे त्याला. गेला तर घ्यायला पाहिजे ना दर्शन. मग इकडे बरं व्हायला आलं तर व्हा ना बरं.
पेन बरं होता जाणार इथनं नुसतं पायरीला पाय लावून काय उपयोगाचं आहे? काय नाही. बिंदास्त राहा. ज्यांना वाटतंय त्यांना आम्ही परत एकदा यायला सांगतोय, ज्यांना वाटतोय त्यांचा रिपोर्ट मागवून घेतोय, ज्यांना वाटत नाही बरं होतंय म्हणून सांगतोय त्यांनी बरं झालं म्हणायचं सुटायचं. बस डोक्यातनं काढून टाका. आज हसत खेळत राहा. हसल्यानंतर आलं का तुमच्या लक्षात आजार हाय नाही तर काय आलं? तुमच्या आलं ताई हसताना लक्षात काय? नाही म्हणून लक्षात आलं ना, म्हणजे आजार नाही असं वाटलं ना हसताना. अहो हेच तर आहे परमेश्वर. वाटतंय म्हणजे दुसरं कोण आहे? एवढी माणसं आहे तिथं, काय होतंय तुम्हाला? आम्ही आहे की सोबत, काय मरत नाही घ्या. आणि मरायचं असलं ना मीच काय, माझा बाप पण तुम्हाला वाचू शकत, ही सत्यता आहे. तुमचं मरण असेल ना कुणीच वाचू शकत नाही कोणाला. आणि तुमचं मरण नसेल ना मी जरी मारतो म्हणले तर तुम्ही मारणार नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे जगा व्यवस्थित. काय त्याला पांडुरंगाची वारी चालू आहे, चालताना माणसांचं कुठं गुडघे दुखी जाते सांगा बरं? वारीत एवढी माणसं जातात, बीपी शुगर वाली ते. आमचं मामा अजून माझा जिवंत आहे काय, साधारण मला वाटतं 81 वय, 81 वय. ते मला वाटते 12-13 वर्षाचं असल्यापासून दारू पितात. आज 81 वय तरी ते दारू पितात. रोज रात्री त्यांना पिल्याशिवाय काही सुचत नाही. पण दरवर्षी वारीला 15 दिवस जातात ना, 15 दिवस काही करत नाही, दारू पित नाही, काही नाही. 15 दिवस त्या वारीतनं चालत जातात, काहीच त्रास नाही. 81 वर्षाचा आहे आज पण आता वारीत नाहीत बघा. 81 वर्षाचं 15 दिवस फक्त म्हणते तेवढा 15 दिवसाचा डाएट आहे म्हणते माझं, बाकीचं काही डाएट नाही. 81 वर्षाचा आहे, वारीतून चालत जाते पळत. 81 वर्षाचा माणूस. मग आपल्याला काय झालंय असं 30-35 मध्ये बीपी शुगरची औषधं खात्यात ना, माळाला घेऊन अशी पळवावी वाटत त्यांनी वारीत जावं बघा. आहे ना 50 किलोमीटर. अहो तुम्हाला सांगू का, म्हणजे चला तुम्ही किती मानताय नाही मानताय माहित नाही, पण नामस्मरणासारखं दुसरं यंत्र ह्या जगात कुठलंही नाही. जे काय आहे ते नामस्मरणातून आहे. घरात जर काय वाटत असेल आजार आहे काय, नामस्मरण करा, सगळं जाते निघून. अहो त्याला काळजी आहे. परमेश्वर काय म्हणतोय, तुम्ही माझं चिंतन करा, मी तुमची चिंता करतो. तुम्ही चिंता करायची गरज लागत नाही, स्वतःची तो करतोय. आजाराच्या काही परमेश्वर राखतोय. त्यामुळे बिंदास राहा, दिल खुलात जागा. जेव्हा मारायचं तेव्हा मार, पण दिल खुलात जागा. ओके, थँक्यू.